गणेश उत्सवाची खरी सुरुवात कोणी केली? भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक? भारत पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली आणि स्वातंत्र्य चळवळ त्यातून सुरू केली हे आपल्याला माहीत आहेच. मात्र सुरुवात कुणी केली याचा वाद 2017मध्ये समोर आला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली. मात्र लोकमान्य टिळक नव्हे तर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वात आधी गणेशोत्सव सुरू केला असा दावा भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने केला. लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली, तर भाऊसाहेब रंगारी यांनी 2 वर्ष आधी म्हणजे 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात. तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिलं आहे. भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खाजगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी 1893 मध्ये एक स्फुट लेख लिहून केसरीतून घेतली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या 3हून वाढून 100च्या वर गेली होती. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता. त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत. तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता. त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात, असं जावळे यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं. भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं होतं. भाऊ रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करत आहे अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती, असं जावळे सांगतात. महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशात भाऊ रंगारी यांच्या नावाचा समावेश आहे. या कोशात देखील रंगारी यांनी 1892 साली सार्वजनिक गणपती उत्सव करण्याचं कार्य केलं आहे अशी नोंद आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासावर मंदार लवाटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षांचा हे पुस्तक लिहिलं आहे. मोडीपत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. पुणे औंध या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीनं जात असत. या रांगेत सर्वात पुढे त्या गावचा पाटील असे लवाटे सांगतात. बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले होते. पुरंदरसारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे. इंग्रजांची सत्ता आल्यावर देखील 1819-20 साली दप्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते. श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते. इतकंच काय तर देवदासींच्या घरी सुद्धा गणपती बसत असत. 1893 साली विश्वनाथ खाजगीवाले ग्वाल्हेरला गेले. तिथं त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊ रंगारी, घोटावडेकर आणि खाजगीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली असं लवाटे सांगतात. खाजगीवाले ग्वाल्हेरहून परत आल्यानंतर पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सहमत आहेत. फक्त ते वर्ष 1893 नाही तर 1892 होतो असं त्यांचं म्हणणं आहे. खाजगीवाले 1892ला ग्वाल्हेरहून जाऊन आल्यानंतर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची एक बैठक झाली होती. त्या बैठकीला बळवंत सातव, गणपतराव घोटावडेकर, सांडोबाराव तरवडे, खासगीवाले, बाळासाहेब नातू, लखीशेठ दंताळे, आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते. या सर्वांच्या पुढाकाराने 1892 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. खासगीवाले, घोटावडेकर आणि रंगारी यांनी 3 ठिकाणी गणपती बसवले. 10व्या दिवशी त्यांचं विसर्जन देखील गाजत वाजत करण्यात आलं होतं. 26 सप्टेंबर 1893 साली केसरीमध्ये टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद घेत पुण्यात सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचं कौतुक केलं असल्याचं जावळे सांगतात.
गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे, असं टिळकांनी म्हटलं होतं. रंगारी यांनी आपल्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. ही बाब टिळकांना मान्य होती, हे यावरून स्पष्ट होतं, असा दावा जावळे करतात. 1894 साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचुरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली. 1894 साली पुण्यात 100वर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. केसरीत गणेशोत्सवाबद्दल लिहिल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं. पुण्याबरोबरच सिकंदराबाद, नंदुरबार आणि मुंबईमध्ये देखील गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे करण्यात आल्याच्या नोंदी आहेत, असे लवाटे सांगतात. भाऊ रंगारींनी पहिल्यांदा गणपती उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम टिळकांनी केलं, असं जाणकारांचं मत आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपिनचंद्र यांचं मत आहे. बिपिनचंद्र यांनी आपल्या इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकात म्हटलं आहे, 1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. 1896 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती. 1904 ते 5 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती. इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परवानगी लागायची, पण गणेशोत्सवात ती लागत नसे, असं लवाटे सांगतात. 1908 साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात 6 वर्षांची शिक्षा झाली. टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं, असं मत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. टिळक तुरुंगात गेल्यानंतर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते, पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जात त्यातला भडकपणा कमी झाला होता, असं मोरे सांगतात. जून 1914ला ते मंडालेहून परत आले. त्यावेळी त्यांना कोणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता. त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यातच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील, अशी इंग्रजांना धास्ती होती. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती, अशी नोंद डॉ. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा या पुस्तकात केली आहे. म्हणजेच पहिली सुरुवात रंगारी मंडळांनी केली, पण या उत्सवाला राष्ट्रव्यापी चळवळ बनवण्याचं मोठं श्रेय लोकमान्य टिळकांना दिलं जातं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.